स्वामी स्वामी म्हणून लागले ध्यान, स्वामींच्या चरणी फुलांची माळ, असं लागली मला अक्कलकोटला जायची. स्वामी आहे तर माझ्या हुबे पाठचे तू घेऊ नको, मी आहे पाठचे, हे शब्द जेव्हा पडतात माझ्या कानी तेव्हा हुरूर टाकते मला स्वामींना भेटून. आताच्या यंग जनरेशनला काय आवडतं तर रॅप सॉन्ग आवडतं. तर मी म्हटलं मी एक स्वामी भक्त आहे, तर ह्याच्यावरती आपण एक स्वामींचा रॅप करून बघूया म्हणून मी ट्राय केला. ऐकायला पण छान वाटेल आणि जी कथा ज्यात आहे 3.5 मिनिटामध्ये गरिबी श्रीमंती जी दाखवली आहे खूप छान दाखवली आहे. की 24 मेला तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला लोक ट्रोल करतील, ह्याच्यावरती तुझ्या ऑब्जेक्शन घेतील, पोलीस कंप्लेंट येईल, असं मला खूप जणांनी असं म्हणजे पायामध्ये साप सोडण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी मी स्वामींच्यावरती हे सगळं सोडून दिलेलं. जे होईल ते स्वामींच्यावरती म्हटलं. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल कोरे साहेब यांनी मला खूप मदत केलेली आहे. हे गाणं सगळं त्यांचंच आहे आणि त्यांच्या माध्यमातून हे गाणं आता रिलीज होत आहे. शूटिंग सुद्धा मी अक्कलकोटमध्ये केलेलं आहे. देवस्थान कमिटीला मी हे रॅप सॉन्ग ऐकवलं आणि ऐकवल्यानंतर त्यांनी मला परमिशन दिली. हे तुमच्या डोक्यात आलं कसं? मी म्हटलं सर मी रॅपर आहे. अनंतकोटी ब्रह्मांड नायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ यांच्या एका शब्दाने काळ थांबतो असं म्हणतात आणि त्यांच्या एका भवसागर वाहायला सुद्धा तयार होतो असं म्हणतात. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या आश्वासनाला जेव्हा आधुनिकतेची बीट्स आणि जुने रिदम मिळायला लागतात तेव्हा एक नवीन रॅप सॉन्ग तयार होतात आणि ही जुनी भक्ती, जुनी अनेक भजनं, जुने अनेक प्रकार गाण्याचे आणि स्वामींची भक्ती प्रकट करण्याचे अनेक मार्ग, या मार्गाला जेव्हा आधुनिकता येऊन टच करते आणि रॅप सॉन्ग नावाचा प्रकार जेव्हा जन्माला येतो तेव्हा काहीतरी वेगळं अनुभवायची संधी स्वामींच्या भक्तांना नक्कीच मिळणार. आणि हीच संधी जे आपल्या स्वामींच्या भक्तीतून देत आहेत, जे रॅप म्हणजे मला वाटतं की महाराष्ट्रात पहिल्यांदाच स्वामींवरती रॅप येतंय. स्वामींवरती भजन आपण ऐकल्यात, सारोळे ऐकल्यात, आपण गाणी ऐकल्यात, भक्ती सागरात अनेकदा वाहून गेलोय, पण पहिल्यांदा स्वामींवरती रॅप येणार आहे. ते मगाशीच म्हणाले की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, या एखाद्या वाक्याला जेव्हा रॅपची जोड मिळते ती कशा पद्धतीने मिळते आणि असं अचानक हे रॅप वगैरे हे कसं काय निर्माण झालं आणि कोणी निर्माण केलं हे आपल्याला जाणून घ्यायचं. आणि हे जाणून आपण ज्यांच्याकडून घेणार आहोत ते स्वतः ते रॅप निर्माण करणारे, त्या रॅपचे लेखक गायक म्हणता येईल, ते आपल्या सोबत आहेत. बोनलेस रॅपर म्हणून कोल्हापूरमध्ये त्यांना ओळखतात. तर आपण त्यांच्याशी केके न्यूजच्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये संवाद साधणार आहोत. सर्वप्रथम तुमचं केके न्यूज मध्ये सहर्ष स्वागत. तुम्ही स्वामींवरती रॅप काढणार आहात, जे तुमचा रॅप आता काही दिवसामध्ये येत्या रिलीज होईल. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वामींवरती भक्ती दर्शवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आतापर्यंत आम्ही भजनं ऐकली, आतापर्यंत आपण गीती ऐकली, आतापर्यंत आम्ही गाणी ऐकली, जुन्या पद्धतीची काही सुरेख गाणी जी स्वामींची होती ती ऐकून एक भक्ती दर्शवण्याचा मार्ग इथल्या भक्तांचा वेगळा आहे. आणि आता तुम्ही रॅप काढताय. सगळ्यात आधी तर हे रॅप कधी तुमचं रिलीज होणार आहे हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या रॅप मध्ये काय वेगळेपणा आहे जो गाण्यामध्ये आणि यामध्ये एक वेगळा डिफरन्स दाखवणार आहे ते ऐकायला आवडेल. तर हा रॅप सॉन्ग करण्याचा हेतू म्हणजे मी एक स्वामी भक्त आहे आणि खूप वेळा गाणी ऐकलेत, मी भजन ऐकलेत, भरपूर वेळा मी म्हणजे स्वामींच्या म्हणजे जिथं जिथं कार्यक्रम असेल तिथं तिथं मी गेलेलो आहे. आणि स्वामींचे भक्त असे नाहीत की बाबा की वयस्कर माणसंच नाहीत असं नाहीये, की जेंट्स म्हणजे पोराटकी सुद्धा आहेत. तर आत्ताच्या यंग जनरेशनला काय आवडतं तर रॅप सॉन्ग आवडतं. तर मी म्हटलं मी एक स्वामी भक्त आहे, तर ह्याच्यावरती आपण एक स्वामींचा रॅप करून बघूया म्हणून मी ट्राय केला. तर इतका अप्रतिम आणि सुंदर झालाय, जबरदस्त झालाय. आणि ह्याचं शूटिंग सुद्धा मी अक्कलकोटमध्ये केलेलं आहे. देवस्थान कमिटीला मी हे रॅप सॉन्ग ऐकवलं आणि ऐकवल्यानंतर त्यांनी मला परमिशन दिली. हे तुमच्या डोक्यात आलं कसं? मी म्हटलं सर मी रॅपर आहे आणि एक काहीतरी नवीन म्हणून मी केलं मी संकल्पना. आणि सगळ्यांना ऐकायला खूप छान वाटेल, ऐकायला पण छान वाटेल. आणि जी कथा ज्यात आहे 3.5 मिनिटामध्ये गरिबी श्रीमंती जी दाखवली आहे खूप छान दाखवली आहे. ही 24 मेला तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला. माझा सगळ्यात महत्वाचा प्रश्न मगाशीच बोलताना म्हणाली की आयडिया कशी सुचली ही, कारण रॅप हे पहिल्यांदा आपण बाकी रॅप ऐकलेले आहेत खूप सारे, आपण विठ्ठल भक्तीमध्ये रॅप ऐकलेले आहेत, आपण गणपती बाप्पाच्या गाण्यांमध्ये रॅप ऐकलेले आहेत, पण पहिल्यांदा अनंतकोटी ब्रह्मांड नायक स्वामींच्या गाण्यासाठी किंवा एक एक रॅप तयार होते त्यांच्या भक्तीसाठी, ही कल्पना कशी सुचली? आता मी म्हटलं की शिवशंभोंचा रॅप आहे, गणपतीचा रॅप आहे, तर
खूप देवांचे असे रॅप आहे, तर मी स्वामी भक्त आहे, मी म्हटलं स्वामींच्या याच्यावरती रॅप करून बघूया. म्हणून मी ट्राय केला आणि स्वामींनीच मला काय म्हणजे बुद्धीत आणला असेल असं मला तर वाटतंय. आणि मी ट्राय केलं आणि ते खूप मस्त जमलंय मला ते. तर सगळ्यांनी तर म्हणजे कौतुक केलंय. आता बघूया आता ज्या दिवशी रिलीज होईल त्या दिवशी कसं वाटतंय लोकांना, त्यावेळी लोकांच्या प्रतिक्रिया येतीलच. पहिल्यांदा जेव्हा तुम्ही काही लोकांना सांगितलं असेल की मी स्वामींवरती रॅप काढतोय, तर स्वामींची भक्ती फार अंतकरणापासून लोक करतात, तर काय प्रतिक्रिया मिळाल्या तुम्हाला पहिल्यांदा? कारण लोकांच्यासाठी पण हे वेगळं आहे की स्वामींवरती रॅप येते, कशा काय लोकांच्या प्रतिक्रिया होत्या? प्रतिक्रिया म्हणजे लोकांच्या काय, तू रॅप सॉन्ग करतोयस ह्याच्यावरती तुला लोक ट्रोल करतील, ह्याच्यावरती तुझ्या ऑब्जेक्शन घेतील, पोलीस कंप्लेंट घेईल, असं मला खूप जणांनी असं म्हणजे पायामध्ये साप सोडण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी मी स्वामींच्या वरती हे सगळं सोडून दिलेलं, जे होईल ते स्वामींच्या वरती म्हणलं. आणि कुठेही मला प्रॉब्लेम आला नाही किंवा त्या रॅप सॉन्ग मध्ये सुद्धा असे शब्द वाईट नाही आहेत. त्याच्यामुळे ज्या दिवशी माणसं ऐकतील रॅप त्या दिवशी खरोखर मला म्हणजे तिने फोन करून सांगतील की तू जबरदस्त काय जे केलेस तू ते जबरदस्त केलेस. आता मी अगदीच नाही म्हणू शकत की तुम्ही ते गाऊन दाखवाल का, कारण ती एक एक्साइटमेंट असते, एक्साइटमेंट ती राहून जाईल. पण नक्कीच एक दोन ओळी तुम्ही सांगू शकाल काय आम्हाला त्यातल्या, की ज्यातून काहीतरी वेगळेपणा काहीतरी घेण्यासारखं आहे? स्वामी स्वामी म्हणून लागले ध्यान, स्वामींच्या चरणी फुलांची माळ, असं लागली मला अक्कलकोटला जायची, स्वामी आहे तर माझ्या उभे पाठचे तू भिवू नको मी आहे पाठचे, हे शब्द जेव्हा पडतात माझ्या कानी तेव्हा हुरहुर लागते मला स्वामींना भेटण्याची. अगदीच अगदीच ही वाक्य म्हणजे कसं स्वामींची भक्ती दर्शवतात. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे वाक्य खरंच खूप दिलासादायक वाक्य आहे. आणि स्वामींचा एक ते उच्चार म्हणता येईल की ते एकेकाच्या पाठीमागे आशीर्वाद बनून राहिलेले आहेत, जे सगळ्यांच्याच, पण काही लोक ते अनुभवतात सुद्धा. खूप सुंदर वाक्य आहेत. मला एक अनुभव आलेला मी सांगतोय. तर हे स्वामींचं रॅप सॉन्ग करताना मी खूप लोकांच्याकडनं म्हणजे जे माझ्याकडे होते ते पैसे तर मी इन्व्हेस्टमेंट केले त्याच्यामध्ये, थोडे मला कमी पडत होते म्हणून मी अमोल कोरे साहेबांच्याकडे मी पहिला कॉल केला त्यांना. तर ते कुठेतरी दिल्लीला होते ते, तर दिल्लीला होतं त्यांच्याबरोबर माझी 1 महिना म्हणजे आमचं आमोरसमोर कधीच आम्ही आलो नाही. त्याच्यानंतर मी बाकीच्या लोकांच्याकडून थोडे घ्यायचा प्रयत्न केला, माझ्या मित्रांनी मला मदत केली. आणि नंतर ज्यावेळी मला खरोखर गरज पडली शेवटला, त्यावेळी अमोल सर स्वतः माझ्यापाशी आले. मला माहित पण नव्हतं ते अमोल सर आहेत. आणि येऊन मला त्यांनी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल कोरे साहेब यांनी मला खूप मदत केलेली आहे. हे गाणं सगळं त्यांचंच आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच हे गाणं आता रिलीज होत आहे. आणि अमोल सर एक माझ्यासाठी एक स्वामी म्हणून माझ्या पाठीमागे उभा राहिले, कारण मी स्वामींचं रूपच आहे असं समजतो. कारण मला खूप अडचणी आल्या आणि त्या अडचणीमध्ये मला स्वतः सरांनी फोन केला आणि त्या अडचणी दूर केल्या. कारण त्यांच्या ह्याच्यामधून म्हणजे काय म्हणतात त्याला, त्यांच्या माध्यमातून माझ्या समोर स्वामी चालेल असं तर मला वाटते. कारण मी आता जे सगळं जे श्रेय देणार आहे, ते गाणं लॉन्चिंग टी सिरीजला आपलं गाणं देतोय आपण, ते सर्व त्यांच्याच हस्ते मी सगळं देणार आहे. अगदीच स्वामीवरती रॅप काढताय तर म्हणतात की जिथे कुठे माणूस अडचणीत भेटतो, स्वामी भक्त अडचणीत भेटतो, स्वामी काही ना काहीतरी मार्ग दाखवतातच. तुम्हाला ती प्रचिती आली, तुम्ही जेव्हा अडचणीत आला, कुठल्या ना कुठल्या मार्गापर्यंत स्वामींनी तुमच्यापर्यंत ती मदत पोहोचवलीच होती. आणि खूप सुंदर, जितक्या ओळी ऐकवल्या तितक्यातून एक्साइटमेंट खूप आहे की पुढे काय असेल अजून. तर 24 तारखेला तर ते सगळ्या प्रेक्षकांना ऐकायला बघायला मिळणारच आहे. मला अनेक काहीतरी बोलायचं आहे. म्हणजे माझा पहिला रॅप सॉन्ग आहे, तो पहिला रॅप सॉन्ग माझा मी गेल्या वर्षी हे केलेला, पण तो मी परवा गुढीपाडव्याला मी रिलीज केला आहे यशराज प्रोडक्शन कडून. तर कोल्हापूरचं जो रॅप सॉन्ग आहे तो खूप सुंदर आहे. एकदा तुम्ही यशराज प्रोडक्शनच्या युट्यूब चॅनलला जाऊन तुम्ही कोल्हापुरी रॅप बघा. माझा कोल्हापुरी रॅप 1 नंबर आहे. त्याच्यामध्ये मी 3.5 मिनिटांमध्ये ऑल कोल्हापूर सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे. तर खरोखर तुम्ही तो पण रॅप बघा. अगदीच नक्की बघू आणि स्वामींच्या कृपेने तोही जास्त व्हायरल जाईल, पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये येईल आतापासून. आणि 24 तारखेला तुमचं रॅप सुद्धा जे असेल त्याच्यावरती स्वामी भक्त भरभरून प्रेम करतील. आणि तुम्ही पुढेही जे रॅप कराल त्या सगळ्या तुमच्या कारकिर्दीला KK न्यूज कडून खूप साऱ्या शुभेच्छा. आणि प्रेक्षकांना पण विनंती आहे, स्वामी भक्तांना पण, स्वामींच्या वरचं हे पहिलं जे रॅप आहे हे टी सिरीज वरती रिलीज होणार आहे. तर आठवणीने येत्या 24 मेला टी सिरीज वरती हे रॅप पाहायला तुम्ही विसरू नका. डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही.
मग टेन्शन घेऊ नका. सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69.